नमस्कार. मी शब्दांगिनी आज तुमच्या समोर छोटीशी लव्ह स्टोरी सादर करणार आहे. जर तुम्ही आयुष्यात कधी प्रेम केलं असेल तर ही स्टोरी पूर्ण ऐका. आपलं अपूर्ण राहिलेलं प्रेम. आज पुन्हा त्या कट्ट्यावर आले मी, जिथे आम्ही शेवटचं भेटलो होतो. तो तिथेच बसला होता, नेहमीसारखा. पण आज काहीतरी वेगळं होतं. कदाचित मी त्याच्यापासून दूर जाणार होते म्हणून. खूप उशीर झाला ना? मी हळूच विचारलं. तो म्हणाला, नाही, मी अजूनही तुझीच वाट बघतोय. त्या एका वाक्यात सगळं काही होतं. प्रेम, वाट पाहणं आणि थोडी आशाही. घरच्यांनी ठरवलं. हे शब्द बोलताना माझा आवाज मलाच परका वाटत होता आणि मी नाही म्हणू शकले नाही. त्यावर तो काहीच बोलला नाही. फक्त माझ्याकडे पाहत राहिला. जणू जणू विचारत होता, आपण इतकं सहज संपवू शकतो का? आपण खूप छान होतो ना? मी स्वतःलाच विचारलं. तो डोळे मिटून म्हणाला, होतो नाही, आहोत. फक्त आता एकत्र नाही. त्या क्षणी सगळं थांबल्यासारखं वाटलं. मी उठले. पाय पुढे जात नव्हते, पण थांबणंही शक्य नव्हतं. एकदा मागे वळून पाहावंसं वाटलं, पण जर पाहिलं असतं तर कदाचित मी जाऊ शकले नसते. म्हणून मी निघून गेले. आजही तो तिथेच माझी वाट पाहत असेल की माहिती नाही, पण एक गोष्ट नक्की कळाली. प्रेम हे नेहमी मिळवण्यासाठी नसतं, ते कधी कधी सोडून देण्यासाठीही असतं. तुम्हाला ही छोटीशी लव्ह स्टोरी कशी वाटली? लाईक, कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.